नमस्कार, मी दौलत. आज या सोशल माध्यमाच्या द्वारे जे काय मला ऐकतात त्या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि त्यांना माझा नमस्कार. आज ऑनलाईन यायचं कारण म्हणजे आज विशेष दिन आपल्या भागामध्ये आपण साजरा करीत असतो. तो म्हणजे पहिला म्हणजे राष्ट्रीय डॉक्टर दिन 1 जुलै आणि महाराष्ट्रामध्ये कृषी दिन 1 जुलै आपण या ठिकाणी मानत असतो. त्या संदर्भामध्ये काही आपल्याशी चर्चा करावी म्हणून या ठिकाणी आहे. मित्रांनो, डॉक्टर बिपिन चंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो. याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी रुग्णासाठी, जनतेसाठी फार मोलाचं कार्य केलं आहे. त्यांचं हे उत्तरदायी व्हावं, त्यांची आठवण राहावी, त्यांचे कार्य पुढच्या पिढीला जावं, यासाठी हा दिन पाळला जातो. मित्रांनो, दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हा 1 जुलै कृषी दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. कारण का वसंतराव नाईक यांचा जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. याचं विशेष महत्त्व म्हणजे ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये साहेबांचं कार्य हे उल्लेखनीय आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये कृषीविषयक सुधारणा, सिंचन, नवीन बियाण्याची उत्पत्ती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अशा अनेक विविध पातळीवर त्यांनी निर्णय घेतले आणि त्यातून शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या शेती करण्याच्या स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल झाला. त्यामुळं त्यांना क्रांतीचे जनक म्हणतात, कारण का महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आला. मित्रांनो, त्यांचं कार्य उल्लेखनीय त्या आहेच, परंतु अनेक दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कार्य आहे. त्याचा दखल घेऊन शासनानं 1 जुलै हा महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करण्यात यावा, अशा प्रकारची संकल्पना आहे आणि ते आपण साजरा करीत आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, हे डॉक्टर अशी व्यक्ती आहे, ती आपल्याला जीवदान देते. संकटाच्या काळामध्ये किंवा रुग्ण असेल, त्याला काही आजार असतील, त्या काळामध्ये त्याला फक्त औषधं देत नाही, तर त्याला एक मानसिक आधार देतात आणि त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम करतात. याच्या पुढे जाऊन ते पुन्हा आजारी पडू नये, त्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला काही मार्गदर्शन करत असतात. जे व्यक्ती त्या काटेकोरून पाळतात ते सहसा आजारी पडत नाहीत. म्हणजे आपल्या शरीराची ते काळजी एक प्रकार आयुष्यभर घेत असतात. त्यांच्या जेवढा आपण त्यांच्या कार्याला सलाम कराल तेवढं कमीच आहे. आणि दुसरं म्हणजे शेतकरी, जो स्वतः कष्ट करतो, घाम गाळतो आणि दुसऱ्यांसाठी अन्न तयार करतो, असा आपला शेतकरी, तो माणसाला आयुष्यभर त्याचं पोट भरण्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी पोट भरण्यासाठी सर्वांना अन्न हे उपलब्ध करून देतो. असा शेतकरी, त्या ठिकाणी आपण सलाम करूया. मित्रांनो, या संदर्भात एक मला कथा आठवते. एक शेतकरी असतो आणि तो शेतामध्ये काम करत असतो. त्यावेळेस त्याचा मुलगा त्याला विचारतो की आपण एवढं कष्ट करून आपण एवढी धान्य कमवायची आवश्यकता नाही, तर आपण स्वतःपुरतंच कमवलं तर आपल्याला एवढं कष्ट करायची आवश्यकता नाही. त्यावर वडील हसून उत्तर देतात, फक्त आपण हे जे धान्य पिकवतो स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्याच्याही जीवनामध्ये ते आनंद प्राप्त होतं, दुसऱ्याचाही पोट भरण्यासाठी त्याला आधार मिळतो आणि आपण ते काय महान कार्य आपल्याला करण्याची आपल्याला संधी मिळते. अशा प्रकारचा विचार ते मुलाला सांगतात आणि त्याला ते पटतात.
मित्रांनो, शेतकरी कधी स्वतःपुरता विचार करत नाही, तो जगाचा विचार करतो. जगाचा आता पोशिंदा आहे. आपल्या सगळ्यांच्या समोर जे अन्न येतं तर शेतकऱ्याच्या घामातून, कष्टातून येत असतं. याचाही आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांच्या कार्याला आपण सलाम देणं गरजेचं आहे. यातून आपल्याला एक शिकवण मिळते की कष्टाशिवाय काहीही या जगामध्ये निर्माण होत नाही. मित्रांनो, शेतकरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं काम करतात आणि आपल्या प्रत्येक घास घेत असताना शेतकऱ्याचा ह्या आयुष्यात त्याने शेतामध्ये घाम गाळलेला असतो हे कधी विसरता कामा नये. आज विशेषतः तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी पवित्र दिनी आपण संकल्प करूया, आपण रुग्णांना आपण मदत करूया, डॉक्टरांना आपण सन्मान देऊया, शेतकऱ्याला आपण त्याच्या संकटाकाळात मदत करूया आणि त्याचा सन्मान करूया. हे आपण आज संकल्प करून त्यांचं हे आपलं कार्य आपण पुढे घेत जाऊ. ज्याला जमल त्या पद्धतीनं आपण शेतकऱ्याला, डॉक्टरांना आपण मदत करू. एक नागरिक म्हणून आपण पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एकमेकांना मदत करून पुढे जाऊ अशी मी आशा बाळगतो. आणि या हरित क्रांतीमध्ये किंवा मानवतेच्या उत्क्रांती विकासामध्ये या दोन्ही व्यक्तिमत्वाचं अतिशय महत्त्व प्राप्त आहे. किंबहुना डॉक्टर आणि शेतकऱ्याशिवाय माणसाला जगणं अशक्यच आहे. ते आपण या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे त्या गोष्टीवर विचार करून त्यांना मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि याचबरोबर मी या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.